परमपूज्य गुरुदेव, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की, संत गाडगे महाराज की, परमपूज्य तुकाराम दादा गीताचार्य महाराज की। हर पर्वत पर आग लगी थी, पत्थर एक शोला था, मुगलों के ताकत को हमने तलवारी पे झेला था। हर शिवाजी, वीर शिवाजी या शब्दामध्ये ज्यांनी राजेशाहीमध्ये लोकशाही रुजवली, स्त्रियाचा सन्मान करावा, पडणाऱ्या पाण्याचं नियोजन करावं, असे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज। आपल्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर आणि उरलेल्या 1 रुपये त्याचं पुस्तक घ्या। आता आपण 10 पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन केलं आहे। हे डॉक्टर बाबासाहेबांचं मूलमंत्र, भाकर हे तुम्हाला जगवेल आणि पुस्तक हे तुम्हाला कसं जगायचं याचं ध्यान देईल। वामनदादा कर्डेकर यांच्या मतामध्ये, बाबा तुझ्या मताचे तर 4 लोक असते, तलवारीच्या तयाच्या न्यारे चोटक असते, वाणीत भीम आहे करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलाचे सारे चोख असते, वर्तन तुझ्या पिलाचे सारोक चोख असते। विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। शतरंज बिठाकर बैठा था या अगर जमाना, लगता था बापू मुश्किल है गोरों को हटाना, पर तू भी था बापू उस्ताद पुराना, मारा वो कस के डाल, कर दी उल्टी सबकी चाल, वारे मोहनदास करमचंद गांधी, कर दिया तुले कमाल, कर दिया तुले कमाल। राष्ट्रपिता महात्मा गांधी। शिक्षणाची गंगा तुमच्या आमच्या घरापर्यंत त्या दाम्पत्यानं पोहोचवली। महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले। मित्रहो, अशा तमाम महापुरुषांना, तमाम संत पुरुषांना मी डॉक्टर अंकुश आगलावे, श्री गुरुदेव ग्रामगीता प्रचारक, विधानसभाध्यक्ष, केंद्रीय मानवाधिकार संघटन तथा पार्टीच्या वतीनं महाराजाच्या 57व्या पुण्यस्मरण सोहळ्याप्रसंगी मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करून, आज या ठिकाणी आपल्याला माहित आहे की 10 पुस्तकाचं आपण प्रकाशन केलं आहे आणि ज्यांनी अनेक भाषेमध्ये ट्रान्सलेशन केलं, आदरणीय बेलेकर महाराज काय, आणि ज्यांच्या श्री गुरुदेव अध्यात्म हे गुरुकुल, हे जे गुरुकुंज आहे, ज्यांनी 100 पोरं तुमचे गोरगरीबाचे, त्यांना या ठिकाणी ते शिक्षण देतात, खरा माणूस काय तुकडोजी महाराजांच्या विचारात या ठिकाणी ते घडवतात, असे आमचे श्री गुरुदेव अध्यात्म या आश्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रविभाऊ मानव या ठिकाणी नुकतेच आदरणीय चैतन्य महाराज नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे त्यांचा आश्रम आहे आणि या ठिकाणी नुकतंच आता आपण फार महत्वाचं तुमच्यासाठी मित्र हो, या ठिकाणी नव्यात तुम्ही शेतकरी लोक आहे, शेतकरी आहे आणि महाराजांनी ग्रामगीता ही कोणासाठी दिली? शेतकऱ्यासाठी। आपल्याकडे ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत फार असतं विस्तृत फोड तिडकीनं तुम्हाला ग्रामपंचायतची बाजू मांडणारे चंद्रपूर जिल्ह्यातील आदर्श शेतकरी, आदर्श गाव करणारे आमचे मित्र सन्माननीय नरेंद्र भाऊ दिवतडे, त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे। इंजिनियर भाऊसाहेब थुटे आणि समस्त गुरुदेव भक्त आणि या जिल्ह्यातून नव्हे, महाराष्ट्रातून नव्हे तर देश विदेशातून या ठिकाणी आलेले आमचे सर्व गुरुदेव प्रेमी बंधू आणि भगिनींनो, मित्र, सर्वप्रथम या ठिकाणी लोकपंच पुरस्कार आदरणीय रविभाऊ श्री क्षेत्र अध्यात्म गुरुकुल यांच्या कमिटीच्या वतीने या ठिकाणी माझा सत्कार केला, त्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो। सन्माननीय आमचे मार्गदर्शक गुरुवर्य ज्ञानेश्वरदादा रक्षकजी, ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जिल्ह्यात नव्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करत असतो। मित्रो, आज महाराजाचा हा पुण्यस्मरण प्रसंगी महाराजांनी
या यावलीला, या मोजरीला 1935 मध्ये गुरुदेव सेवा मंडळ आश्रमाची स्थापना केली. महाराजांनी ग्रामगीता लिहिली. काही विद्वान पंडितांना एकत्र येऊन ग्रामगीता लिहिली. त्या ग्रामगीता ही कोणासाठी लिहिली? कोणा धीरुभाई अंबानीला उद्योगपतीला दिली नाही, कोणत्या प्रधानमंत्र्याला दिली नाही, कोणत्या राष्ट्रपतीला दिली नाही, तर ही ग्रामगीता कोणाला दिली? माझ्या या ग्रामनाथाला दिली, जो एका दाण्याचे 1000 दाणे पिकवतो आणि सर्व जगाचं पालन पोषण करतो. हा माझा शेतकरी बांधव 90% या ठिकाणी मित्र बसलेला आहे. ग्रामगीता नव्हे, पारायणाशी ती वाचता वाटत